व्हेरी गुड आफ्टरनून टू एव्हरीवन. सो आजचा आपला टॉपिक आहे सिटिझनशिप, नागरिकत्व. नागरिकत्व हा जो टॉपिक आहे हा रिसेंटली तुम्ही बघितलं असेल 2019 मध्ये नागरिकत्व हे न्यूजमध्ये फार आलं होतं. नागरिकत्व नव्हतं आलं, पण जे नागरिकत्वाशी संबंधित जे विधेयक होतं जे संसदेमध्ये मांडलं गेलं होतं, तुम्ही त्याबद्दल ऐकून असालच. सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, CAA आपण त्याला म्हणतो, किंवा आपण त्याला कॅब म्हणतो. ठीक आहे. कॅब म्हणजे आपण त्याला एक प्रकारे काय म्हणतो, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा. ठीक आहे, याबद्दल थोडं आपण डिस्कस करूया. थोडं बेसिक मी तुम्हाला सांगतो, मग आपण आपल्या टॉपिकला स्टार्ट करूया. सगळ्यांना स्क्रीन दिसते समोर? हो, दिसते. ओके ओके, ठीक आहे. तर नागरिकत्व म्हणजे काय? नागरिकत्व मिळण्याचे कोणत्या प्रोसेसेस आहेत? ठीक आहे. नागरिकत्व कॅन्सल करण्याच्या कोणत्या प्रोसेस आहेत? कोणत्या ग्राउंडवर नागरिकत्व मिळू शकतं, कोणत्या ग्राउंडवर नागरिकत्व कॅन्सल होऊ शकतं, याचा सगळा आढावा आपण आजच्या क्लासमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. थोडं तुम्हाला मी नागरिकत्वाबद्दल तुम्हाला थोडं काश्मीरचा पण इश्यू सांगेल मी. ठीक आहे. जेव्हा काश्मीरचं आर्टिकल 370 जेव्हा कॅन्सल केलं नव्हतं, म्हणजे आता ते कॅन्सल झालं, ठीक आहे, 2019 मध्ये. पण त्याच्या अगोदर जेव्हा काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा होता, त्यावेळेस काश्मीरचं नागरिकत्व कशा प्रकारे दिलं गेलं होतं. काश्मीर एकमेव असं राज्य होतं जे आपल्या बाकीच्या 27 राज्यांपेक्षा डिफरंट होतं. ठीक आहे. त्यांची राज्यघटना वेगळी होती, त्या अकॉर्डिंग त्यांना स्पेशल पॉवर दिली गेली होती कलम 370 अनुसार. जो कलम 370, कलम 35 हे सगळं कॅन्सल करून टाकलेलं आहे. आता काश्मीरला देखील इंडियामध्ये सामावून घेतलेलं आहे. म्हणजे नाव काश्मीर हॅज बिकम दी पार्ट ऑफ इंडिया. पहिले पार्ट ऑफ इंडियाच होता, फक्त वेगळे कॉन्स्टिट्यूशन असल्यामुळे नागरिकत्व त्यांना दोन प्रकारे होतं. एक काश्मीरचं वेगळं आणि भारताचं वेगळं. आपल्या भारतीयांना फक्त एकच होतं, फक्त भारताचं नागरिकत्व. आपल्याला काश्मीरचं नव्हतं. ठीक आहे. त्यामुळे हा कुठेतरी डिफरन्सेस होत होता. त्यामुळे मग सरकारने 370 आर्टिकल काढून टाकले. आता हा जो नागरिकत्वाचा जो टॉपिक आहे हा आपण डिस्कस करूया आजच्या क्लासमध्ये. आता मला एक सांगा, तुम्ही CAA आणि CAB, कॅब आणि CAA, ठीक आहे, मागे न्यूजला होतं. त्यानंतर तुम्ही हे पण बघितलं असावं, सिटिझनशिप जे पॉप्युलेशन रजिस्टर बद्दल, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, हे पण NPR हा देखील न्यूज मध्ये होता. ठीक आहे. सो मग NPR काय आहे, CAA काय होतं, CAB काय होतं, कॅब, या सगळ्यांचा एक म्हणजे करंट अफेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे महत्वाचं आहे. आता जे आगामी होणाऱ्या ज्या एक्झाम आहेत, तुम्हाला या एक्झाम्स मध्ये हे 100% विचारलं जाणार. ठीक आहे, या कायद्यांबद्दल. त्यामुळे थोडं बेसिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूया. तुम्हाला मी शेवटी सगळा डिफरन्स सांगतो, CAA म्हणजे काय. ठीक आहे. नागरिकत्व अर्थ आणि महत्व पहिले आपण समजून घेऊया, देन आपण आपल्या मेन कोर टॉपिकला स्टार्ट करूया. जस्ट अ मोमेंट. बघा, नागरिकत्वाचा अर्थ काय होतो, नागरिकत्वाचं महत्व काय, याकडे आपण थोडस एक नजर टाकूया. कोणत्याही आधुनिक राष्ट्रांप्रमाणे तुम्ही बघितलं असेल, कुठलाही मॉडर्न स्टेट जर असेल जगामधलं, तर त्या राष्ट्रांप्रमाणे भारतात देखील दोन प्रकारचे लोक राहतात. एक म्हणजे नागरिक राहतात, दुसरे म्हणजे परकीय नागरिक राहतात, ज्याला आपण एलियन म्हणतो. परकीय नागरिकांना एलियन म्हणजे कुठले, जे आकाशात राहतात ते एलियन नाही, ते वेगळे. ठीक आहे. एलियन्स म्हणजे जे फॉरेनर्स आहेत, जे इंडियाचे नाही आहेत.
आपल्या भारताचे नागरिक नाही आहेत, त्यांना आपण परकीय नागरिक म्हणतो. मग असे 2 प्रकारचे नागरिक भारतामध्ये राहतात. जसं अमेरिकेलाही 2 प्रकारचे आहेत, एक लोकल्स आणि बाकीचे फॉरेनर्स त्या प्रकारे. मग भारतीय राष्ट्राचे पूर्ण सदस्य काही असतात आणि काही नसतात. ठीक आहे. त्यांची देशाप्रती निष्ठा असते. मग आता नागरिक म्हणजे एक्झॅक्टली काय? ठीक आहे. त्यांना नागरी आणि राजकीय हक्क असतात, बरोबर? नागरिकांना. याउलट परकीय जे असतात, परकीय दुसऱ्या कोणत्यातरी राष्ट्राचे ते नागरिक असतात व त्यामुळे त्यांना सर्व नागरी व राजकीय हक्क भारतामध्ये मिळत नाहीत. ठीक आहे. जसं त्यांना वोटिंगचा अधिकार नाही मिळत, वोट करण्याचा किंवा इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट होण्याचा त्यांना अधिकार नाही राहत, बरोबर? बरेचसे अधिकार जे आहेत ते जे परकीय असतात त्यांना राहत नाही भारतामध्ये. आता जेव्हा मी तुम्हाला फंडामेंटल राईट शिकवणार, मूलभूत अधिकार, त्यामध्ये देखील तुम्हाला या गोष्टींचा आढावा मी तुम्हाला तिथे सांगणार आहे, की कोणते मूलभूत अधिकार नागरिकांना अवेलेबल आहेत आणि कोणते मूलभूत अधिकार परक्यांना अवेलेबल आहेत. आता नागरिकांना तर सगळे जेवढे पण आहेत 12 पासून कलम 35 पर्यंत हे सगळे मूलभूत अधिकार आपल्या भारतीय नागरिकांना अवेलेबल असतात. परंतु परकीयांना याच्यातले फक्त काहीच अधिकार अवेलेबल असतात. ठीक आहे. आता परकीयांचे 2 प्रकार आहेत. एक आहे ते म्हणजे मित्र राष्ट्रांचे नागरिक असलेले परकीय व दुसरे शत्रू राष्ट्रांचे नागरिक असलेले परकीय. आता मित्र राष्ट्रांचे नागरिक असलेले आपले नागरिक कोण भारतामधले? ते म्हणजे अमेरिकेचे नागरिक, इस्रायलचे नागरिक, ज्यांच्यासोबत भारताचे रिलेशन चांगले आहेत, असे देश ते म्हणजे मित्र राष्ट्रांचे नागरिक. आणि ज्यांच्यासोबत इंडियाचे रिलेशन्स ॲट वॉर आहेत, वॉरलाईक सिच्युएशनमध्ये असतात, जसं की चायना आणि पाकिस्तान. ठीक आहे, चायना आणि पाकिस्तान. मग हे आपण त्यांना म्हणू शकतो शत्रू राष्ट्रांचे नागरिक. जर ते पाकिस्तानचे, चायनाचे नागरिक जर भारतामध्ये राहत असतील, तर त्यांना तितकेसे अधिकार प्राप्त होत नाहीत, जेवढे मित्र राष्ट्रांच्या नागरिकांना मिळतात. जसं की फॉर एक्झाम्पल, राईट अगेन्स्ट डिटेन्शन हा एक इम्पॉर्टंट राईट आहे. राईट अगेन्स्ट डिटेन्शन याला आपण मराठीमध्ये म्हणतो अटके विरुद्धचा अधिकार. समजा जर एखाद्या पाकिस्तानी नागरिक किंवा चायनीज नागरिकला जर भारतामध्ये अटक झाली, तर त्याला त्या अटकेबद्दलचं संरक्षण मिळत नाही भारतामध्ये. म्हणजे ते एन्जॉय करू शकत नाही. एकदा तो प्रिझनर झाला, तर प्रिझनर तो कितीही वर्षासाठी बनू शकतो. जोपर्यंत त्यांचं सरकार हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत. पण असं फॉरेन नागरिकांबद्दल नाहीये. ठीक आहे. म्हणजे जे बाकी मित्र राष्ट्र आहेत भारताचे यांच्याबद्दलचं असं काही नाही. जसं रशिया, अमेरिका, इस्रायल यांच्या नागरिकांना समजा यांनी काही गुन्हा केला, तर यांना अटकेविरुद्ध संरक्षण मिळू शकते. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल लॉयर दिला. ठीक आहे. यांना असं काही नसतं. ज्या राष्ट्राचे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, ते मित्र राष्ट्रातील परकीय होय व ज्या राष्ट्रांचे भारताशी युद्ध चालू आहे, ते शत्रू राष्ट्रातील परकीय होय. म्हणजे तुम्हाला मी आताच क्लॅरिफाय करून दिलं. त्यांना मित्र राष्ट्रातील परकीयांपेक्षा कमी हक्क असतात. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला मी आता सांगितलं त्यांना अटक व ताब्यात घेणे याविरुद्ध संरक्षण नसतं. म्हणजे कलम 22 मध्ये हा अधिकार तुम्हाला दिला आहे. मूलभूत हक्क कलम 22 जो आहे, यामध्ये तुम्हाला अटक व ताब्यात घेणे याविरुद्धचा संरक्षणाचा अधिकार आहे, जो शत्रू राष्ट्राच्या नागरिकांना अवेलेबल होत नाही. याचबरोबर पुढचा मुद्दा आपण घेऊया. बघा, पॉलिटीवर तुम्हाला जर समजा 15 प्रश्न जर तुम्हाला विचारले गेले एक्झाम मध्ये, त्यातून तुम्हाला 1 किंवा 2 क्वेश्चन्स तुम्हाला नागरिकत्वावर 100% विचारले जातात. त्याबद्दल नो डाऊट. ठीक आहे. पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. राज्यघटनेने भारतीय नागरिकांना खालील हक्क व विशेष हक्क दिलेले आहेत, मात्र परकीयांना ते दिलेले नाहीयेत. आता कोणते कोणते अधिकार आहेत लक्षात घ्या, जे भारतीय नागरिकांना आहेत आणि कोणते असे अधिकार आहेत, मूलभूत अधिकार, जे परकीयांना नाहीयेत. पहिला, आता भारतीयांना अवेलेबल असलेले अधिकार बघा. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्याविरुद्धचा हक्क कलम 15 हा भारतीयांना अवेलेबल आहे, मात्र परकीयांना नाही. कलम 15. तुम्ही आर्टिकल 15 वर एक मूवी पण आहे बघा, बॉलिवूड मूवी आहे, तुम्ही हे बघा. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट इम्पॉर्टंट, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग मूवी.
तुम्हाला कलम 15 काय समजून घ्यायचं असेल इन डिटेल तर तुम्ही हा मूवी नक्की बघा. आर्टिकल 15. ठीक आहे. आयुष्यमान खुराना त्याने ते काम केलेलं त्याच्यामध्ये भूमिका केलेली. 2 नंबरचा पॉइंट आहे सार्वजनिक नोकऱ्यांच्या बाबतीत समान संधीचा हक्क. कलम 16. हा देखील फॉरेनरांना अवेलेबल नाहीये. हा अधिकार फक्त भारतीयांना आहे. भारतीय म्हणजे भारतीय नागरिकांना. 3. भाषण आणि अभिव्यक्ती स्वतंत्र, एकत्र येणे, संघटना स्थापन करणे, संचार करणे, वास्तव्य करणे आणि व्यवसाय करणे यांचे स्वातंत्र्य कलम 19 हे देखील कोणाला आहे? भारतीयांना. 4 नंबर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29, कलम 30. ठीक आहे. कलम 29 आणि कलम 30 जो आहे हा देखील याच्यामध्ये कोणता अधिकार आहे? सांस्कृतिक आणि शैक्षणिक, ज्याला आपण म्हणतो कल्चरल अँड एज्युकेशन राईट. हा पण केवळ भारतीयांना अवेलेबल आहे. लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार हा फक्त कोणाला आहे? भारतीय नागरिकांना आहे. आता एखादा अमेरिकन व्यक्ती भारतामध्ये आहे, तो डायरेक्ट वोटिंगला जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. तसा अधिकार त्यांना नाही राहत. संसद आणि राज्य विधानमंडळ यांच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवण्याचा देखील अधिकार कोणाला आहे? भारतीय नागरिकांना. म्हणजे समजा प्रेसिडेंटचं पद आहे. आता प्रेसिडेंटच्या पदसाठी एखादा रशियन नागरिक आला आणि तो म्हटला मला भारताचा राष्ट्रपती बनायचंय, शक्य आहे का? नाही. म्हणजे आपला राष्ट्रपती तसं कोणी बनू शकतं असं नाहीये, पण त्यासाठी त्याला भारताचा नागरिक बनावं लागणार. बरोबर. त्या अकॉर्डिंग जसं अमेरिकेचं थोडं वेगळं आहे. अमेरिकेचा राष्ट्रपती तोच बनणार ज्याचा जन्म अमेरिकेमध्ये झालेला आहे, जो बॉर्न अँड ब्रॉट अप अमेरिकेमध्ये आहे. इथपर्यंत आपण बघितले. पुढे अजून काही महत्वाचे पॉईंट आहेत ते आपण बघूया. 7 नंबर राष्ट्रपती उपराष्ट्रपती याचबरोबर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, राज्यपाल, भारताचा महान्यायवादी आणि राज्यांचे महाधिवक्ता अशी काही सार्वजनिक पदे धारण करण्यास फक्त भारतीय नागरिकच पात्र होऊ शकतो. हे जे पब्लिक ऑफिसेस आहेत यासाठी कोण एलिजिबल आहे? ओनली इंडियन सिटीजन, नॉट द फॉरेनर. सो वरील हक्कांबरोबरच नागरिकांची भारतीय राष्ट्रांप्रती काही कर्तव्ये असतात. आता भारताचा नागरिक म्हटला तर मग त्याचा भारतामध्ये त्याचे काही कर्तव्य देखील असणार. असं थोडी नाही की आपल्या राज्यघटनेने त्याला नागरिक बनवलं त्याचं काही कर्तव्यच नाही. बरोबर. मग त्याचं कर्तव्य काय असणार आहे बघा. जसं उदाहरण कर देणे. कर कोण भरतं? नागरिक भरतो भारताचा. राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा मान राखणं. फॉरेनरने नाही पण राखला इट डझंट मॅटर. पण असं नाही की तो इन्सल्ट करेल आपण ऐकून घेणार, असं पण नाही चालत. ठीक आहे. देशाचं रक्षण करणे ह्या कर्तव्य कोणाचे? भारतीय नागरिकाचे आहेत, हे फॉरेनरचे नाही. भारतामध्ये राष्ट्रपती पदासाठी जसं मी तुम्हाला आता सांगितलं ना की भारतामध्ये राष्ट्रपती पदासाठी जन्माने नागरिक असलेली व्यक्ती व वास्तव्याने नागरिक असलेली व्यक्ती झालेली व्यक्ती म्हणजे नॅचरलाइज सिटीजन पात्र असतात. ठीक आहे. भारतामध्ये. अमेरिकेमध्ये मात्र फक्त जन्मानेच नागरिक असलेली व्यक्ती अध्यक्ष पदासाठी पात्र असते. आपल्या देशामध्ये कसं आहे? जन्माने नागरिक असेल किंवा वास्तव्याने ते नागरिक असेल, म्हणजे 25-30 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ते भारतामध्ये वास्तव्यास आले असणार. एखादी अमेरिकन फॅमिली असेल, ती भारतामध्ये काही एक पिढी त्यांची भारतामध्ये गेलेली आहे. ठीक आहे. दुसरी पिढी त्यांची चालू आहे. तर त्या दुसऱ्या पिढीतला नागरिक भारतासाठी राष्ट्रपती पदाचा नॉमिनी होऊ शकतो. लक्षात घ्या. आणि समजा एखादी अशी व्यक्ती आहे ती फॉरेनहून डायरेक्ट भारतामध्ये ट्रान्सफर झाली. ठीक आहे. पण त्याने 20-25 वर्ष फक्त वास्तव्य केलं भारतामध्ये. लक्षात, जरी त्याचा जन्म भारतामध्ये नाहीये तरी तो राष्ट्रपती पदासाठी नॉमिनी होऊ शकतो. वन्स ही बिकम्स अ सिटीजन ऑफ इंडिया. एकदा तो नागरिक बनला तर. ठीक आहे. मग आपल्याकडे कसं आहे भारतामध्ये जन्माने आणि वास्तव्याने दोन्ही प्रकारे व्यक्ती राष्ट्रपती भारताचा बनू शकतो. अमेरिकेमध्ये फक्त मात्र जन्म, फक्त बर्थ. जन्मानेच फक्त नागरिक असलेली व्यक्ती अध्यक्षपदासाठी पात्र असते. वास्तव्याने नागरिक झालेली व्यक्ती अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी पात्र नसते. पुढचा पॉइंट. आता घटनात्मक तरतुदी. आपल्या राज्यघटनेमध्ये नागरिकत्वाबद्दल काही घटनात्मक तरतुदी झालेल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा तपशील घेतला गेला होता. जसं फॉर एक्झाम्पल राज्यघटनेचा भाग 2 मध्ये
कलम 5 ते 11 तुम्ही जर बघितलं असेल, कलम 5 ते 11 हे नागरिकत्वाबद्दल आहे. 5 ते 11 मध्ये काय आहे? पूर्णपणे नागरिकत्वाबद्दल बोललं गेलेलं आहे. आणि 12 ते 35 मूलभूत अधिकार आहेत. त्यानंतर 36 ते 51 DPSP आहेत. 51 ए मध्ये तुम्हाला ड्युटीज दिलेल्या आहेत, फंडामेंटल ड्युटीज, बरोबर. मग यामध्ये तुम्ही जर बघितलं, हे जे कलम आहे, भाग कितवा 2 लक्षात घ्या. भाग 2 कलम 5 ते 11 काय आहे? नागरिकत्व. परंतु त्यामध्ये त्या संदर्भात शाश्वत व तपशीलवार तरतुदी दिलेल्या नाहीयेत. आता मी तुम्हाला पुढील प्रकारे सांगतो. यामध्ये फक्त घटना लागू होण्याच्या वेळी म्हणजे 26 जानेवारी 1950 या दिवशी कोणत्या व्यक्ती भारताच्या नागरिक झाल्या हे सांगितलं गेलेलं आहे. कशामध्ये? यामध्ये की 26 जानेवारी 1950 जेव्हा आपली घटना लागू झाली त्यावेळी कोणत्या व्यक्ती भारताच्या नागरिक झाल्या, ठीक आहे. याचाच फक्त तपशील आहे. यामध्ये कायदा लागू झाल्यानंतर नागरिकत्व मिळविणे किंवा गमावणे म्हणजे नागरिकत्व ॲक्वायर करणे, सिटिझनशिप किंवा ते लॉस करणे या संदर्भात काही नमूद केलेलं नाहीये, असं त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं आहे. तर या बाबींसंदर्भात आणि या नागरिकत्वासंदर्भात इतर बाबींसाठी काही कायदे करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. म्हणजे कलम जर तुम्ही बघितलं भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये फक्त आपली राज्यघटना जेव्हा लागू झाली जेव्हापासून तेव्हा भारताचे नागरिक कोण बनलं एवढाच फक्त तपशील आहे. बाकी नागरिकत्व कसं मिळेल, नागरिकत्व कसं कॅन्सल केले जाईल या गोष्टींचा कुठलाही तपशील याच्यामध्ये नाही. त्यासाठी आपल्या संसदेने वेगळे कायदे केलेत. ते कायदे बघा पुढील प्रमाणे आहेत. ते कोणते कोणते? 1955 पहिला कायदा झाला नागरिकत्व कायदा, नागरिकत्व सुधारणा कायदा पहिला. नंतर 57 ला झाला, 1960, 85, 86, 1992, 2003, 2005, 2015 आणि जो लेटेस्ट आता झाला 1.5 वर्षापूर्वी तो होता 2019. हा सगळ्यात जास्त फॉर्म मध्ये आला होता. तुम्ही बघितलं असेल ऑल ओव्हर इंडिया याच्याबद्दल निषेध देखील लोक करत होते. जे मायनॉरिटी कम्युनिटी होत्या त्यांना एक प्रकारे इनसिक्युरिटी फील झाली जेव्हा गव्हर्नमेंटने हे बिल हा कायदा बनवला, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019. म्हणजे मायनॉरिटीजला एक प्रकारे असं वाटलं की त्यांच्या आयडेंटिटीला धोका आहे. तसं काही नाही असं गव्हर्नमेंटने सांगितलं होतं नंतर. या दुरुस्त्या ज्या तुम्हाला मी 1 बाय 1 पुढे सांगेल, पण सगळे कायदे आपल्याला डिस्कस करायची गरज नाही. यातले फक्त महत्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ज्यावर फक्त आपण लक्ष केंद्रित करूया, कारण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा कायदा जो याच्यामध्ये आहे तो 1955 जो नागरिकत्व सुधारणा कायदा आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट कायदा आहे. याच कायद्यानुसार बाकीचे अमेंडमेंट झालेले आहेत आतापर्यंत. तर अशा प्रकारे पुढील पॉईंटकडे आपण जाऊया. याच्यामध्ये आता राज्यघटनेनुसार घटनेची प्रथम अंमलबजावणी होत असताना म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी खालील 4 प्रकारचे व्यक्ती भारताचे नागरिक बनले होते. 4 प्रकारचे व्यक्ती जेव्हा आपल्या देशाची राज्यघटना लागू केली गेली तेव्हा त्या कोणत्या? पहिली बघा, जी व्यक्ती भारतामध्ये वास्तव्य करीत असेल आणि खालील 3 पैकी एक अट पूर्ण करीत असेल, लक्षात घ्या. तर तिचा जन्म म्हणजे आता एक अट कोणती बघा, तिचा जन्म भारतात झालेला असेल किंवा 2 कुठली दुसरी अट कोणती होती, तिच्या आई वडिलांपैकी एकाचा जन्म भारतामध्ये झालेला असेल. बघा हे थोडं समजायला किचकट आहे, जास्त याच्यावर आपल्याला स्ट्रेस द्यायची गरज नाही. ठीक आहे. किंवा 3 अशी अट होती की राज्यघटना लागू होण्यापूर्वी लगेचच म्हणजे 5 वर्ष सामान्यपणे ती व्यक्ती भारतात वास्तव्य करीत असेल. म्हणजे आपली राज्यघटना केव्हा झाली लागू? 26 जॅन 1950. इथून 5 वर्ष अगोदर जर तुम्ही गेले म्हणजे 1945. 1945 पासून जी व्यक्ती भारतामध्ये वास्तव्य करीत असेल अशी व्यक्ती भारताचा नागरिक झाला होता. किंवा एखाद्या व्यक्तीचे पॅरेंट्स मधून एखादा आई किंवा वडील यांचा जन्म भारतामध्ये झाला असेल, हे देखील भारताचे नागरिक बनले होते 1950 ला.
ठीक आहे. हे कलम 5 मध्ये तुम्हाला दिलेले आहे. इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहे तुमचा? So far any question on this point? No, sir. ओके, पुढच्या पॉईंटला आपण जाऊया. तर पुढचा पॉईंट असा याच्यामध्ये 2 नंबरचा. आता 2 नंबरची अट अशी होती, की जी व्यक्ती पाकिस्तानातून भारतामध्ये स्थलांतरित झालेली असेल व जिचा जन्म किंवा जिच्या आई-वडिलांपैकी एकाचा किंवा आजी-आजोबांपैकी एकाचा जन्म अनडिवायडेड इंडिया म्हणजे अविभाजित भारतामध्ये झाला असेल आणि ती व्यक्ती पुढीलपैकी एक अट पूर्ण करीत असेल. आता पुढीलपैकी कोणती? समजा जर ती 19 जुलै 1948 पूर्वी भारतामध्ये स्थलांतरित जर झाली असेल आणि स्थलांतरित झाल्यापासून सामान्यपणे भारतात वास्तव्य करीत असेल. लक्षात घ्या, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. 2 नंबर, ती व्यक्ती 19 जुलै 1948 व त्यानंतर भारतात स्थलांतरित झाली असेल व तिची भारताचा नागरिक अशी नोंदणी झाली असेल आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 6 महिने ती व्यक्ती भारतात वास्तव्यास असेल. तर अशा व्यक्तींना म्हणजे कलम 6 मध्ये ही तरतूद दिलेली आहे. तर अशा व्यक्तींना भारताचं नागरिकत्व दिले गेलं होतं. आता बघा, पॉइंट असा आहे, जो नवीन कायदा सरकारने लागू केला, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, या कायद्याबद्दल खूप सारा विरोध चालला होता दिल्लीमध्ये, पूर्ण भारतामध्ये होता. ज्या राज्यामध्ये बीजेपी रूल नाही तिथं हा विरोध चालू होता. तर झालं असं होतं या कायद्यानुसार, या कायद्याने एक अशी तरतूद घातली म्हणजे डायरेक्ट 1955चा जो कायदा होता, डायरेक्ट या कायद्याला चॅलेंज केला या कायद्याने, 2019च्या कायद्याने. म्हणजे जे लोक पाकिस्तानातून, आता मला सांगा, भारतामध्ये कोणतीही व्यक्ती जर समजा ती भारताची नागरिक नाहीये परंतु ती भारतीय वंशाची आहे, ती पाकिस्तानला असेल, अफगाणिस्तानमध्ये असेल, बांगलादेशमध्ये असेल किंवा अफगाणिस्तानला असेल, ठीक आहे. तर ही व्यक्ती जर भारतामध्ये येते किंवा कोणत्याही देशातून भारताची व्यक्ती येते भारतामध्ये, तर त्या व्यक्तीला कमीत कमी 11 वर्ष भारतामध्ये वास्तव्य करावं लागतं. त्यानंतर तिला भारतामध्ये सिटिझनशिप मिळते. कमीत कमी, जास्तीत जास्त 15 वर्ष होऊ शकते, तेव्हा त्याला सिटिझनशिप अप्रूव्ह केली जाते. पण सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट या कायद्याने डायरेक्ट क्रांतीच करून टाकली. या 3 देशातून येणारे जे नागरिक आहेत, स्पेशली पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, या 3 देशातून येणारे जे 6 धर्मांचे लोक आहेत, तर 6 धर्म कोणते कोणते? हिंदू, ख्रिश्चन, सिख, पारसी, जैन आणि बुद्धिस्ट. हे जे 6 धर्माचे लोक आहेत, जर समजा हे या 3 देशातून जर भारतामध्ये आलेत, तर यांना 5च वर्ष फक्त वास्तव्य करायचंय. विदिन 5 इयर्स यांना नागरिकत्व मिळून जाईल. 5 वर्षाच्या आतच. फक्त कोणत्या या 6 धर्मांच्या लोकांना, हिंदू, ख्रिश्चन, सिख, पारसी, जैन आणि बुद्धिस्ट. असं का केलं गव्हर्नमेंटने? गव्हर्नमेंटचा हा दावा आहे यामध्ये की हे जे 3 देश आहेत हे प्रो इस्लामिक आहेत. पाक, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे इस्लामला जास्त कन्सिडर करतात. तिथे मायनॉरिटी सिक्युअर नाही. तिथे मायनॉरिटीला त्यांनी जवळपास खतम करण्याचा प्रयत्न हे देश करतायत. त्यामुळे या 6 धर्मांचे जे पण काही लोक भारतामध्ये येतील त्यांना आम्ही ताबडतोब 5 वर्ष आत त्यांना आम्ही नागरिकत्व बहाल करू. ठीक आहे. पण मुस्लिम नाही त्याच्यामध्ये, त्या देशाचा मुस्लिम व्यक्तीला नाही. त्या देशातून जर मुस्लिम व्यक्ती भारतामध्ये येणार आहे 3 देशांमधला, तर यांना जर नागरिकत्व पाहिजे असेल त्यांना 13 वर्ष वास्तव्य करावं लागणार. 13 वर्षानंतर यांना मग सरकार विचार करेल नागरिकत्व द्यायचं की नाही द्यायचं. हा सगळा गेम होता. आता हे फक्त मी तुम्हाला सीए बद्दलच सांगितलं. एनपीआर आहे अजून, ठीक आहे, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, त्याच्याबद्दल अजून वेगळं आहे, ठीक आहे. आणि मग आता झालं असं की 2 इथपर्यंत तुम्हाला हा पॉईंट मी सांगितला, 6 नंबरचा आर्टिकल मध्ये हे तरतूद त्यांनी दिलेले आहेत. पुढे आपण जाऊया.
नंबरचा मुद्दा असा आहे याच्यामध्ये, जी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झाली असेल, तारीख लक्षात घ्या किती, 1 मार्च 1947, 1 मार्च, ती भारतातून पाकिस्तानामध्ये निघून गेली, पण नंतर पुन्हा स्थायिक होण्यासाठी भारतामध्ये परत आली असेल आणि यासाठी नोंदणीचा अर्ज करण्यापूर्वी 6 महिने तिचे भारतात वास्तव्य असेल, तर तिला नागरिकत्व बहाल केलं जाणार. कलम 7. ठीक आहे. 4 नंबर, जिचा जन्म किंवा जिच्या आई-वडिलांपैकी एकाचा जन्म किंवा जिच्या आजी-आजोबांबरोबर म्हणजे आजी-आजोबांपैकी, ठीक आहे, आजी-आजोबांपैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात म्हणजे अनडिवाइडेड इंडिया. अविभाजित भारत म्हणजे काय? 1947 नंतर भारत हा अनडिवाइडेड होता. 15 ऑगस्टला फाळणी होऊन गेली होती आपली. 1947 ला म्हणजे तेव्हा वेगळा झाला. त्याच्या अगोदर जो भारत होतो अनडिवाइडेड. लक्षात घ्या. नंतरचा भारत डिवाइडेड भारत. अविभाजित भारतात झाला असेल व ती आता सामान्यपणे भारताच्या बाहेर वास्तव्यास असेल, ती व्यक्ती राज्यघटना लागू होण्यापूर्वी किंवा नंतर तिचे वास्तव्य असलेल्या देशातील भारताच्या दूतावासाच्या किंवा वकिलातीच्या प्रतिनिधीने तिची भारताची नागरिक अशी नोंदणी केल्यास भारताचे नागरिक ती बनू शकते. आता भारताचा दूतावास म्हणजे कोण? आता समजा एखादी व्यक्ती, दूतावास म्हणजे आपला हाय कमिशन, आपले जे अँबॅसेडर असतात फॉरेन देशांमध्ये, त्या अँबॅसेडरकडे जाऊन, ती फॉरेनला आहे बरोबर, पण त्यांच्या आईवडिलांपैकी एखादा जन्म भारतामधला आहे, त्यांना भारताचा नागरिक व्हायचं आहे, तर अशी व्यक्ती आपल्या अँबॅसेडरकडे, आपल्या एम्बेसीकडे जाऊन इंडियाच्या त्यांना नोंदणी करावं लागणार. थोडस किचकट आहे समजायला, पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे सिटिझनशिप, कारण हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना बऱ्यापैकी नागरिकत्व काय, पुढे तुम्हाला डिपार्टमेंट्समध्ये कामं करायची आहेत, ठीक आहे, ऑब्विस आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. यामध्ये परदेशी राहणाऱ्या भारतीयांना भारतीय नागरिकत्व हवे असल्यास त्याबाबत तरतुदी आहेत. कलम 8. आता आपण पुढच्या कलमाकडे जाऊया. एकदा 11 कलम झाले की मग तुम्हाला मी प्रोसेस सांगेन की नागरिकत्व कसं मिळतं, नागरिकत्व कसं कॅन्सल होतं, ते याच्यामध्ये नाही. सारांश आणि नागरिकत्वाच्या या तरतुदी आपण बघितल्या. आता भारतात वन बाय वन काही तरतुदी आपण बघूया. भारतात राहणाऱ्या व्यक्ती, 2 पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, 3 पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या पण नंतर परत आलेल्या व्यक्ती आणि 4 मूळ भारतीय पण परदेशी राहणारे व्यक्ती यांच्या संदर्भात आहेत असे आपल्याला म्हणता येईल. आता नागरिकत्व संबंधित इतर काही घटनात्मक तरतुदी आहेत, ते आपण बघूया वन बाय वन. इथपर्यंत तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर आपण डिस्कस करू शकतो, नसेल आपण पुढे जाऊ शकतो. चला पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊया. नागरिकत्व संबंधी इतर घटनात्मक तरतुदी खालीलप्रमाणे. पहिली तरतूद अशी होती की ज्या व्यक्तीने स्वइच्छेने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारलं असेल, समजा आता फॉर एक्झाम्पल भारतामधले काही लोक असे आहेत जे भारताच्या शासन पद्धतीला फसवणूक करून म्हणजे फ्रॉड करून पळालेले बाहेर देशामध्ये, जसे विजय माल्या, नीरव मोदी, ये फ्रॉडस्टर्स आहेत. ठीक आहे, भगोडे आपण याला म्हणतो. हे पैसे घेऊन बँकांचे लोकांचे पळून गेले बाहेर देशामध्ये. यांनी यांच्या स्वइच्छेने तिकडचं नागरिकत्व स्वीकारलं. यांना सोडा किंवा कोणी नागरिक असेल, समजा आता फॉर एक्झाम्पल मी इंग्लंडला गेलो किंवा कॅनडाला निघून गेलो, मी तिकडे वास्तव्य करायला लागलो, तिकडे राहायला लागलो, मला तिकडचं ऍटमॉस्फिअर म्हणजे आवडायला लागलं, माझं तिकडे सेटलमेंट झाली, तर मी काय करणार? आता माझी सेटलमेंट तिकडे झाली, परमनंट जर मी तिकडे झालो तर मी स्वइच्छेने त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारून घेणार. कारण मी पुन्हा काही इंडियामध्ये वापस येण्याचा पर्पज नसणार, जरी आलो तरी फक्त नातेवाईकांकडे येणार, बरोबर. ज्या व्यक्तीने स्वइच्छेने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल ती व्यक्ती भारताची नागरिक राहणार नाही. म्हणजेच काय, जर मी तिकडे सेटलमेंट झालो माझी, तर मी भारताचा नागरिक राहणार नाही. जर मी तिकडचं नागरिकत्व स्वीकारलं तर ते ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाईल भारताचं नागरिकत्व आणि तिला भारताचे नागरिक समजलेही जाणार नाही त्या व्यक्तीला.
ठीक आहे, हे कलम 9 मध्ये प्रोव्हिजन दिलेली. स्व इच्छेने जर त्याने फॉरेन कंट्रीचं नागरिकत्व घेतलं असेल तर. दुसरी कलम 10 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. कलम 10 मध्ये असा पॉइंट आहे, जी व्यक्ती भारताची नागरिक आहे किंवा भारताचे नागरिक मानली जाते, ती संसदेने केलेल्या कायद्यांच्या तरतुदी विचारात घेऊन किंवा नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्व संबंधी इतर कोणत्याही विषयांबाबत कोणत्याही तरतुदी करण्याचा घेऊन भारताचे नागरिक राहील, या अकॉर्डिंग कलम 10. हे कलम 10 मध्ये म्हटलेले आहे. तर हा ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? हा ठरवण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. आता भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955 आपण घेऊया. इथपासून काही कायदे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955 मधल्या महत्वाच्या प्रोव्हिजनच्या तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. याच्यात आपण काय बघूया की राज्यघटना लागू झाल्यानंतर आपली राज्यघटना लिहिली गेली 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1950 लागू झाली. 2 महिन्यानंतर. राज्यघटना लागू झाल्यानंतर नागरिकत्व मिळवणे किंवा गमावणे याबाबतच्या तरतुदी सन 1955च्या नागरिकत्वाच्या कायद्यांमध्ये नमूद केलेले आहेत. आणि आतापर्यंत या कायद्यात खालीलप्रमाणे 8 वेळा दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. किती? जवळपास 8. मागे मी तुम्हाला आता लिस्ट दाखवली होती की 8 प्रकारे कशा कशा सुधारणा झालेल्या आहेत. अमेंडमेंट्स बघा, इथे तुम्ही बघू शकता 8 प्रकारे सुधारणा कशा प्रकारे झालेल्या आहेत. पहिला नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 1957 पहिली सुधारणा, म्हणजे 1955चा कायदा महत्वाचा आहे. याच्यामध्ये 8 सुधारणा झालेल्या आहेत, 8 अमेंडमेंट्स. पहिला 57 रद्द करणे दुरुस्ती करणे 59. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 85, 86, 92, 3, 5 आणि 15. आता ही जी आपली इन्फॉर्मेशन आहे अपडेटेड नाही आहे. याच्यामध्ये अजून 9 नंबरचा मुद्दा आहे. 9 वेळा अमेंडमेंट झाली. नागरिकत्व दुरुस्ती कायदा, कायदा म्हणजे अधिनियम. 2019 हा पण आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. तर हे 8 वेळा सुधारणा झालेली आहे. म्हणजे जसं जसं इंडियाची पॉप्युलेशन वाढत गेली, लक्षात घ्या इंडियामध्ये ज्या प्रकारे फॉरेनचे लोक यायला लागलेत त्या प्रकारे अमेंडमेंट करणं गरजेचं होतं. मग आपली पार्लमेंट जी आहे संसद ही अमेंडमेंट करत गेली पुढे. आणि लक्षात घ्या नागरिकत्व देण्याचा किंवा नागरिकत्व रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? एक्झाम मध्ये प्रश्न जर विचारला तर संसदेला आहे. लक्षात घ्या. फक्त संसद डिसाईड करू शकतं की कोणाला नागरिकत्व द्यायचं, कोणाला नागरिकत्व नाही द्यायचं. ठीक आहे. तुम्ही जर बघितलं असेल भारतामध्ये जो पण येतो त्याचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड असतो NPR मध्ये, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर मध्ये. ठीक आहे. म्हणजे नागरिकत्व कोणाला देणं ना देणं हे फक्त केंद्र डिसाईड करणार, म्हणजे संसद डिसाईड करणार. राज्याचा याच्यामध्ये काही रोल नसतो. स्टेट गव्हर्नमेंट हॅव नो रोल्स. आणि तुम्ही जर बघितलं असेल CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, या सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टने कोणाला विरोध केला होता? या ऍक्टला विरोध करणारे पहिले राज्य कुठलं होतं? केरळ होतं, नंतर बेंगॉल, नंतर पंजाब. या तिन्ही राज्यांनी CAA म्हणजे या कायद्याला विरोध केला होता. परंतु यांचा विरोध जो होता तो म्हणजे लोकांना मूर्खात काढण्यासारखं होतं. कसं? कारण नागरिकत्व देणं आणि कॅन्सल करणं, नागरिकत्वामध्ये सुधारणा करणं हे फक्त केंद्राच्या हातामध्ये, राज्याच्या हातामध्ये नाही राहत. सो सुरुवातीला 1955च्या नागरिकत्व अधिनियमांमध्ये राष्ट्रकुलाच्या अधिनियम 2003 नुसार ती रद्द करण्यात आली होती. नागरिकत्वाची तरतूद होती, पण नागरिकत्व दुरुस्ती जो कायदा होता 1955 मध्ये, यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी होत्या. त्या म्हणजे बघा, यामध्ये नागरिकत्व मिळवण्याचे 5 मार्ग सांगितलेले आहेत. ते पाव झालं बाय मिस्टेक, प्रिंट मिस्टेक येते. नागरिकत्व मिळवणे, नागरिकत्व रद्द करणे, याचे टोटल 5 मार्ग होते. जन्माने पहिला,
वंश परंपरेने दुसरं, नोंदणीने 3, स्वीकृतीने 4 आणि प्रदेश विलीन करण्याने मिळणारे नागरिकत्व. अशा प्रकारे नागरिकत्व भारतामध्ये मिळवण्याचे 5 मार्ग आहेत. याद्वारे नागरिकत्व एखाद्या व्यक्तीला मिळू शकतं. बाकी 6वा कोणताही रूट नाही. जन्माने कसं, आता फॉर एक्झाम्पल आपले आई वडील पिढ्यानपिढ्या पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गेलेत. ते त्यांचं अपत्य म्हणजे आपण, आपल्या आई वडिलांचे. आता ते ऑलरेडीच नागरिक आहेत. आपला जन्म झाला म्हणजे आपण जन्मानेच काय नागरिक आहेत ना. बाय बॉर्न वी आर सिटिझन्स ऑफ इंडिया. ठीक आहे. जन्माने प्राप्ती पहिला पॉइंट आहे. 26 जानेवारी 1950 नंतर व 1 जुलै 1987 पूर्वी या दरम्यान ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल त्या व्यक्तीच्या आई वडील नागरिकत्व म्हणजे त्या आई वडिलांना नागरिकत्व कोणतेही असले तरी ती व्यक्ती भारताची नागरिक असेल. त्याला रजिस्टर करावं लागेल पहिले. ठीक आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल व तिच्या जन्माच्या वेळी तिची आई किंवा वडिलांपैकी एक भारताचे नागरिक असेल तर जन्म झालेली व्यक्ती भारताचे नागरिक समजली जाणार. ही एक तरतूद याच्यामध्ये बाय बर्थ याला आपण म्हणतो. 3 डिसेंबर 2004 किंवा त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल व तिच्या जन्माच्या वेळी तिचे आई वडील दोघेही भारताचे नागरिक असतील किंवा त्यांच्यापैकी एक भारताचा नागरिक असेल दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसेल लक्षात घ्या, बेकायदेशीर स्थलांतरित नसेल तर ती व्यक्ती भारताचे नागरिक मानली जाईल. बेकायदेशीर स्थलांतरित म्हणजे काय? बजरंगी भाईजान, तुम्ही हा जर मूवी बघितला तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट आढळणार की सलमान खान जो असतो याच्यामध्ये जे कॅरेक्टर दाखवलंय हा पाकिस्तानमध्ये चालला जातो, बॉर्डर क्रॉस करून निघून जातो. मग हा कायदेशीर नागरिक का तिकडचा? नाही, हा बेकायदेशीर आहे ना, घुसखोरी करून गेला तिकडे. बरोबर. म्हणजे घुसखोरी म्हणजे व्हॉट एव्हर त्या पिक्चरची मूवीची काही स्टोरी असो, परंतु तिथल्या पोलिसांना तिथल्या आर्मीला न कळता तिकडे जाणं म्हणजे घुसखोरी करणे एक प्रकारे. आपण घुसखोर कोणाला म्हणतो? जेव्हा बांगलादेशचा पाकिस्तानचा नागरिक जेव्हा भारतामध्ये आपल्या सिस्टमला गव्हर्नमेंटला न माहिती होता तो भारतामध्ये घुसून येतो त्याला आपण घुसखोर म्हणतो. ठीक आहे. तर मग असा बेकायदेशीर नसावा. ठीक आहे. दुसरा पार्टनर, तर असे व्यक्ती भारताचे नागरिक मानले जाईल. भारतातील परदेशी वकिलातील व्यक्तींची मुले व शत्रू राष्ट्रातील नागरिकांची मुले जन्माने भारतीय नागरिक होऊ शकत नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आता समजा फॉर एक्झाम्पल भारतामध्ये पाकिस्तानची एम्बॅसी आहे. एम्बॅसी म्हणजे काय? त्याला आपण हाय कमिशन म्हणतो, दिल्लीला. तिथे जे त्यांचा मेन ऑफिसर आहे तो पाकिस्तानचा आहे. ठीक आहे. आता त्याचे जे मुलं बाळ असतील, जरी भारतामध्ये जन्म झाला असेल त्याच्या मुलांचा, त्याची बायको जरी पाकिस्तानी असेल, त्याचा जन्म जरी त्या मुलाचा जन्म भारतात झाला असेल तर ते भारताचे नागरिक होणार नाही. लक्षात घ्या. त्यांना नागरिकत्व मिळणार नाही. शत्रू राष्ट्रातील नागरिकांची मुले. ठीक आहे. पुढचा पॉइंट घेऊया आपण. आता 2 नंबरचा मुद्दा आहे, पहिला आपण जन्माने नागरिकत्व बघितलं. दुसरा आपण बघतोय वंश परंपरेने प्राप्ती. वंश परंपरेने प्राप्ती म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा जन्म 26 जानेवारी 1950 नंतर. हा बोला.
सर हे डेट्स आपल्याला म्हणजे डेट्स बाय हार्ट करावे लागतील का? काही आवश्यकता नाहीये. फक्त मी समजण्यासाठी तुम्हाला सांगतोय. बाय हार्ट तुम्हाला काही करायची गरज नाही. ओके सर. कारण ते डेट जे आहे थोडंसं आपल्याला एकदम म्हणजे कन्फ्यूज करून टाकतात. त्यामुळे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. आता पण तुम्ही क्वेश्चन पेपर जर बघितला तर तुम्हाला डेट्सवर कधी एकही क्वेश्चन नाहीये. त्यांनी एक पण प्रश्न तुम्हाला डेट्सवर नाही विचारलेला आहे. फक्त हे सर नागरिकत्व चॅप्टर मध्ये काय इम्पॉर्टंट त्याचं असतं? आता तुम्हाला बघा, जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला गेला की भारतातील नागरिकत्व मिळवण्याच्या पुढीलपैकी कोणत्या पद्धती आहेत, तुम्हाला ऑप्शन देतील ते. बाय बर्थ म्हणजे जन्माने, वंश परंपरेने, नोंदणीद्वारे, ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला अजून 2 मी सांगितल्या की एखादा टेरिटरी भारताने जर समजा भारतामध्ये सामील करून घेतला, फॉरेन टेरिटरी, तर त्याद्वारे देखील मिळू शकते त्यांना नागरिकत्व. तर तुम्हाला या प्रोसेस फक्त माहिती पाहिजे की नागरिकत्व मिळण्याच्या प्रोसेस कुठल्या कुठल्या आहेत आणि त्याला कॅन्सल करण्याच्या प्रोसेस कुठल्या कुठल्या आहेत. आणि याच्याशी संबंधित समजा तुम्हाला करंट अफेअरचा प्रश्न आलाच तर आला, मग तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. समजा ओके सर. तुम्ही प्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तयारी करताय, पण हे मेनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेव्हा मेन्सला जातात तिथं पण तुम्हाला पॉलिटी आहेच. राज्यसेवा म्हणा किंवा कंबाईंड जर तुम्ही PSIची तयारी करत असाल तर तिथे तुम्हाला पॉलिटिक्स आहेच. मेन्समध्ये तुम्हाला जास्त क्वेश्चन पॉलिटिक्स असतात PSI एक्झाम. ठीक आहे. मग तिथे तुम्हाला मग ते काही कुठलाही क्वेश्चन तो कसाही करू शकतात. ठीक आहे त्या प्रकारे. पण प्री पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला हे डेट्स वगैरे काही मगअप करायची गरज नाही. तर एखाद्या व्यक्तीचा जन्म 26 जानेवारी 1950 नंतर 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताबाहेर झाला असेल तर तिच्या जन्माच्या वेळी तिचे वडील भारताचे नागरिक असतील तर ती व्यक्ती वंश परंपरेने भारतीय नागरिक बनणार. लक्षात घ्या. त्यांनी वडील म्हटले, आई नाही म्हटली. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती अमेरिकेला ट्रान्सफर झाला, पण तो तिकडचा नागरिक नाही झाला. लक्षात घ्या, नागरिक नाही तिकडचा. तिकडे ट्रान्सफर झाला फॉर जॉब पर्पज आणि त्याने अमेरिकन एखाद्या लेडीशी तिकडे मॅरेज केलं. आता त्याला जो अपत्य होणार, तो जो मुलगा असणार, त्याचा अपत्य असणार ते इंडियन असणार आहे. कारण बाप कोण आहे? भारतीय. त्याचं नागरिकत्व भारतीय, नागरिकत्व अमेरिकन नाही घेतलं. तर जो मुलगा असेल तो देखील त्यांचा काय असणार आहे? तो भारतीय असणार आहे. 10 डिसेंबर 1992 रोजी किंवा त्यानंतर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर झाला असेल आणि त्याच्या जन्माच्या वेळी तिच्या आई वडिलांपैकी एक जण भारतीय नागरिक असेल तर ती व्यक्ती वंश परंपरेने नागरिक होऊ शकते. आणि 3 डिसेंबर, आता हे त्यांनी 10 डिसेंबर दिलं. लक्षात घ्या, इकडे त्यांनी 26 जानेवारी तर 1992चा हा ड्युरेशन दिला होता. हा त्यांनी 10 डिसेंबरचा दिला. हा त्यांनी आता 3 डिसेंबरचा दिला. म्हणजे कसे बदल झालेले आहेत सिटिझनशिप ऍक्टमध्ये ते त्या प्रकारे. 3 डिसेंबर 2004 नंतर लगेच प्रोव्हिजन पुन्हा बदलली. एखाद्या व्यक्तीचा जन्म भारताच्या बाहेर झाला असेल तर ती व्यक्ती वंश परंपरेने भारताचे नागरिक होऊ शकत नाही. ठीक आहे. मग यासाठी काय करावं लागेल? यासाठी आपली जी एम्बॅसी असते तिकडची, त्या एम्बॅसीला जाऊन त्यांना रजिस्ट्रेशन द्यावं लागेल त्या मुलाचं, की हा आमचा मुलगा आहे, आम्ही इंडियन आहोत. तेव्हा तो रजिस्टर केला जाणार तिकडे. अदरवाईज ते नागरिक होणार नाही. पहिले काय होतं? 10 डिसेंबर 92ला आई वडिलांपैकी कोणी पण एक चालेल. आणि इकडे काय होतं? फक्त वडील. ठीक आहे, या प्रकारे. पुढचा पॉइंट, मात्र 1 वर्षाच्या आत किंवा केंद्र सरकारची परवानगी घेऊन तो कालावधी संपला असला तरी त्या व्यक्तीच्या जन्माची नोंद भारतीय वकील म्हणजे भारतीय एम्बॅसी, जे आपलं भारताचे जे UPSCच्या माध्यमातून जे सिलेक्शन होऊन जे अधिकारी इंडियन फॉरेन सर्व्हिस जॉईन करतात ते भारताच्या एम्बॅसीमध्ये काम करतात. फॉरेनला आपल्या नागरिकांचे देखभाल करणं सगळं त्यांचं काम असतं. त्यांचं प्रशासन करणं त्यांचं काम असतं. आणि अमेरिकेशी किंवा भारताच्या इतर देशांचे संबंध स्ट्रॉंग करायचे देखील त्यांचं काम असतं. मग त्यांच्याकडे जाऊन यांना तो रजिस्टर करावा लागेल. ती नोंद आहे त्या मुलाची भारतीय वकिलातील केली असेल तर ती व्यक्ती वंश परंपरेने भारतीय नागरिक बनणार. अज्ञान बालकांच्या जन्म नोंदणीसाठी भारतीय वकिलातीकडे करावयाच्या अर्जासोबत त्या अज्ञान बालकाकडे दुसऱ्या देशाचे पारपत्र, पासपोर्ट नाही असे लिखित हमीपत्र बालकाच्या आई वडिलांनी देणे देखील आवश्यक आहे. ज्यांना ते पासपोर्ट दुसऱ्या देशाचा नाही, त्यांचा पासपोर्ट इंडियन आहे हे देखील त्यांना तिथं शो करावं लागणार आहे. आणखी असं की एखादी अज्ञान व्यक्ती वंश परंपरेने भारताचे नागरिक
बनली असेल आणि ती आणखी एखाद्या देशाची नागरिक झाली असेल आणि तिने संज्ञान झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्या दुसऱ्या देशाच्या नागरिकत्वाचा त्याग केला असेल, केला नसेल, तर ती भारताचा नागरिक नसणार. जाने अनजाने में कभी-कभी हो जाता है ना ऐसा, कि इंडियन लोग अमेरिका में है, तो वहाँ पे उन्होंने उधर वहाँ की भी सिटीजनशिप ले ली और इंडिया की भी उनके पास सिटीजनशिप है. लेकिन पण म्हणजे होणार असं की भारतीय एम्बेसीला कळलं तर त्याचे जे नागरिकत्व आहे ते रद्द होऊ शकतं भारताचं किंवा ती भारताचे नागरिक राहणार नाहीत. म्हणजे अशा वेळेस त्याचा जन्म जो आहे त्या मुलाचा तो रजिस्टर करून घेणार नाहीत भारताच्या एम्बेसीमध्ये. ठीक आहे. हे असे काही मुद्दे आहेत 2-4. पुढचा पॉइंट घेऊयात आपण. तो आहे नोंदणीद्वारे प्राप्ती. नोंदणीद्वारे प्राप्ती. बाय रजिस्ट्रेशन आपण याला म्हणतो. म्हणजे बाय रजिस्ट्रेशनने पण भारताचा नागरिक होऊ शकतो एखादा व्यक्ती. तो कसा होणार ते तुम्हाला सांगतो बघा याच्यामध्ये. बेकायदेशीर स्थलांतरित व्यक्ती सोडून केंद्र सरकार इतर कोणत्याही व्यक्तीची जर ती खालीलपैकी एखाद्या गटातील असेल तर नागरिक म्हणून नोंदणी करून घेऊ शकते. लक्षात घ्या. हे 5 गट दिलेले आहेत. पहिला, नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष सामान्यपणे म्हणजे कमीत कमी भारतात त्या व्यक्तीने वास्तव्य करणारी भारतीय वंशाची व्यक्ती असणे गरजेचं आहे. त्यांनी भारतामध्ये वास्तव्य केलेले पाहिजे 7 वर्ष. दुसरा, अनडिवायडेड इंडिया म्हणजे अविभाजित भारत सोडून इतर देशात किंवा इतर कोणत्याही सामान्यपणे वास्तव्य करणारी भारतीय वंशाची ती व्यक्ती असावी. 3, भारतीय नागरिकाशी विवाह केलेली व्यक्ती जी नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी सामान्यपणे 7 वर्ष भारतात वास्तव्य करीत होती. ठीक आहे. समजा एखादा इंडियन व्यक्ती आहे, त्याने फॉरेनरशी जर विवाह केला म्हणजे मॅरेज केलं, तर त्याच्या वाईफला जर त्याने इंडियामध्ये आणलं, तर मग कमीत कमी तिला 7 वर्षानंतर नागरिकत्व मिळणार. 7 वर्षापर्यंत राहायला पाहिजे, वास्तव करायला पाहिजे. ठीक आहे. 4, भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तींची अज्ञान मुले ही देखील होऊ शकतात आणि भारताचे नागरिक म्हणून नोंद असलेल्या आई-वडिलांनी किंवा आई-वडिलांचे संज्ञान व पात्र मुले हे देखील नागरिकत्वासाठी पात्र होऊ शकतात. हा सगळा डेटा जो आहे हा नोंदणीद्वारे प्राप्त म्हणजे नोंदणीद्वारे जो हा मुद्दा आहे 3 नंबरचा, हा सगळ्यात मेन आता सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टमध्ये जो 2019 ला पास झाला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं ना की एखादा पाकिस्तानी व्यक्ती असेल, त्याला भारतामध्ये 11 कमीत कमी ते 15 वर्ष एवढं वर्ष त्याने वास्तव्य केलेलं पाहिजे, तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळणार. परंतु म्हणजे पाकिस्तानी नाही, कोणताही व्यक्ती. परंतु आता या सीएए नंतर काय झालं, 6 धर्माच्या लोकांना 5 वर्ष जातच त्यांना नागरिकत्व दिलं जाईल. हे पण कोणते? हे 3 देशात आहे लोक, अफगाण, पाकिस्तान आणि तिसरा आहे बांगलादेश. तर श्रीलंकेचा एखादा भारतीय आला, जे भारतीय वंशाचा, तो श्रीलंकेचा नागरिक आहे, त्याला भारताचा नागरिक बनायचंय, तो जर म्हणेल मला नागरिकत्व द्या 5 वर्षात, त्याला भेटेल का? नाही भेटणार. ठीक आहे. ते फक्त तिघांना लागू आहे. मुद्दा सर म्हणजे समजा त्या व्यक्तीने इथे कोणाशी तरी लग्न केलं आणि तो 7 वर्ष इथे राहिलाय, तर त्याला दिलं जाईल का मग? हा, आता समजा मग तो मेल असेल किंवा फिमेल असेल त्यांना दिलं जाईल. आणि तुम्ही बोलले ना मगाशी की समजा एखादा मुलगा अमेरिकेत गेला आणि त्याने तिकडच्या मुलीशी लग्न केलं, तरी पण त्याचं चाइल्ड इंडियनच समजलं जाईल. हा, त्याचं जे चाइल्ड आहे ते इंडियन समजलं जाणार. आणि समजा जर मुलगी गेली आणि तिथल्या मेल पर्सन म्हणजे लग्न केलं, तर तो मुलगा पण इंडियनच समजला जाईल? नाही, तो इंडियन नाही राहणार, तो अमेरिकन आहे. ओके सर. अमेरिकन नागरिकशी तिने विवाह केला ना, तर जरी तिला तिकडचं नागरिकत्व मिळायला थोडा वेळ लागेल, पण तो जो तिकडचा आहे तो अमेरिकेचा होईल. ग्रीन कार्ड भेटल्यानंतर पण सर सिटिझनशिप भेटत नाही का? अमेरिकेची ना? हा, ग्रीन कार्ड म्हणजे जवळपास झालं, सिटिझनशिपच झालं त्यांची. त्यांना बाकी सगळे अधिकार मिळतात अमेरिकेतले. ओके सर. म्हणजे वोटिंगचा अधिकार त्यांना मिळतो, मेडिकल फॅसिलिटीज गव्हर्नमेंटच्या त्यांना मिळतात, त्यांना बाकी बऱ्याचशा फॅसिलिटी अजून ज्या काही असतील त्या मिळतात ग्रीन कार्ड मध्ये. ओके सर. जी व्यक्ती संज्ञान व पात्र असेल
आणि ती किंवा तिच्या आई वडिलांपैकी एक स्वतंत्र भारताची नागरिक असेल आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी लगेचच त्यांनी म्हणजे लगतच अगोदर 1 वर्ष भारतामध्ये वास्तव्य जर त्यांनी केलं असेल किंवा करीत असेल तर अशी व्यक्ती भारताची नागरिक बनणार. 7 नंबरचा मुद्दा असा आहे की भारताचा परदेशीस्थ नागरिक म्हणजे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया, त्याला आपण काय म्हणतो ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया, ओसीआय. ओसीआय ओसीआय म्हणून 5 वर्ष नोंदणी असलेली सज्ञान व पात्र व्यक्ती जर ती नोंदणीसाठी खालील अटी आहेत, म्हणजे त्यांच्या नोंदणीसाठी काही खालील अटी आहेत त्या कुठल्या कुठल्या बघा. अर्ज करण्यापूर्वी लगेचच त्याने अगोदर 1 वर्ष भारतात वास्तव्य करीत असेल आणि अर्जदार भारताचा सामान्यपणे निवासी समजण्यासाठी त्याला काही पुढील खालील अटी आहेत, तुम्हाला मी वन बाय वन सांगतो. आता यांच्यासाठी काही स्पेशल सूट आहेत. ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया, ठीक आहे. आता ओसीआय म्हणजे एक्झॅक्टली काय? बघा याच्याबद्दल कोणत्या कोणत्या गोष्टी यांनी इथे म्हटलेल्या आहेत. पहिल्या अट अशी आहे की नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वीच्या संपूर्ण 12 महिन्यात त्याचे भारतात वास्तव्य असावेलच आहे. समजा त्याला जर बाय रजिस्ट्रेशन त्यांना नागरिकत्व हवं आहे, रजिस्ट्रेशन, तर 12 महिने विदिन 12 मंथ्स, 12 महिन्याच्या आत म्हणजे 12 महिन्यापर्यंत त्याचं वास्तव्य भारतामध्ये असणं गरजेचं आहे. 12 महिने वास्तव्य केलं तर नंतर तो रजिस्ट्रेशन करू शकतो, तो ऍप्लिकेबल बनतो. ठीक आहे. काही नागरिकांना 7 वर्ष कालावधी, हे फक्त ओसीआय साठी सांगतो मी तुम्हाला. ब पॉईंट बघा, वर उल्लेख केलेला जो 12 महिन्यांचा कालावधी अगोदरच्या 8 वर्षात 6 वर्षापेक्षा जास्त का, जे मी तुम्हाला सांगितलं ना 7 इयर्स जास्त का भारतात वास्तव्य असावेच हवे. जर समजा एखाद्या व्यक्तीचा किंवा त्याच्या आई वडिलांपैकी एकाचा जन्म अनडिवायडेड इंडियामध्ये झालेला असेल किंवा 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा भाग झालेल्या क्षेत्रात झाला असेल तर तिला भारतीय मूळ असलेली व्यक्ती इंडियन ओरिजिन समजण्यात येणार. इंडियन ओरिजिन त्याला समजण्यात येणार. आपण म्हणतो ना इंडियन ओरिजिनचा आहे तो. ठीक आहे. जरी अमेरिकेमध्ये असेल, आता कमला हॅरिस आहे बघा, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत कमला हॅरिस. आता कमला हॅरिसचा जो हसबंड आहे तो अमेरिकन आहे, बरोबर. तर मग कमला हॅरिस मग काय ती आता इंडियन आहे का? ती इंडियन जरी नाहीये, ती अमेरिकन आहे, तिचा ओरिजिन काय इंडियन आहे. ओरिजिन जो तिचा इंडियन आहे, इंडियन ओरिजिनची नागरिक. सो भारताचे नागरिक म्हणून नोंदणी होण्यापूर्वी वरील गटातील सर्व व्यक्तींना निष्ठेची शपथ घ्यावी लागते. ठीक आहे. पुढचा पॉईंट घेऊया. नेक्स्ट, या शपथेचे प्रारूप खालीलप्रमाणे. आता ही शपथ इम्पॉर्टंट नाहीये, पण तरी एक ॲज अ फॉर्मॅलिटी म्हणून तयार केलेली. मी निष्ठापूर्वक शपथ घेतो की मी कायद्याने स्थापित झालेल्या भारतीय राज्यघटनेप्रती खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, वाटेवर वाटेवर. ठीक आहे. मी प्रामाणिक भारताच्या कायद्यांचे पालन करीन, भारताचा नागरिक म्हणून माझी कर्तव्य पार पडीन, स्वीकृतीने प्राप्ती खालील अटींची पूर्तता करील आणि म्हणजे करीत असेल तर बेकायदेशीर स्थलांतरित सोडून इतर व्यक्तीला तिच्या अर्जावर विचार करून केंद्र सरकार वास्तव्याचा दाखला देऊ शकते. त्यासाठी संबंधित व्यक्ती खालील अटींची पूर्तता करीत असायला हवा. ठीक आहे. हे देखील या पॉईंट मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. पुढचा पॉईंट आपण याच्यामध्ये घेऊया. कोणत्या कोणत्या अटी आहेत बघा. 1 नंबरची अट, ज्या देशात वास्तव्याने भारतीय नागरिकांना त्या देशाचे नागरिक किंवा प्रजाजन होण्यास बंदी आहे, अशा देशाचा तो नागरिक किंवा प्रजाजन असता कामा नये. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला ते सांगायचं म्हटलं, ठीक आहे, ज्या देशात वास्तव्याने भारतीय नागरिकांना त्या देशाचे नागरिक किंवा प्रजाजन होण्यास बंदी आहे, अशा देशाचा तो नागरिक किंवा प्रजाजन असता कामा नये. ब आहे तो म्हणजे जर ती व्यक्ती दुसऱ्या देशाची नागरिक असेल तर भारतीय नागरिकत्वासाठी केलेला अर्ज मंजूर झाल्यास ती दुसऱ्या देशाच्या
नागरिकत्वाचा त्याग करणार. जे भारताचा नागरिक बनला तर त्याला तिकडचा त्याग करावा लागेल त्यांच्या नागरिकाचा. असे हमीपत्र तिने द्यावे असावे. अर्ज करण्यापूर्वीच्या लगेचच्या संपूर्ण 12 महिन्यांच्या कालावधीत ती भारतात वास्तव्य करीत असावयास हवी किंवा भारत सरकारच्या सेवेत असावयास हवी किंवा काही काळ वास्तव्य व काही काळ सेवा करीत असावयास हवी. आणि ड नंबरचा मुद्दा आहे, वर उल्लेख केलेल्या 12 महिन्यांच्या कालावधीपूर्वीच्या लगेचच्या 14 वर्षात ती व्यक्ती 11 वर्षांपेक्षा जास्त काळ भारतात वास्तव्य करीत असावयास हवी किंवा भारत सरकारच्या सेवेत असावयास हवी किंवा काही काळ वास्तव्य व काही काळ सेवा करीत असायला हवी. ही देखील अट याच्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा आपण घेऊया. ई. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ई नंबरचा पॉइंट. त्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले असायला हवे. एफ. त्या व्यक्तीला घटनेच्या परिशिष्ट 8 मध्ये नमूद केलेल्या भाषेचे पुरेसे ज्ञान असायला हवे. ग. जर समजा तिला वास्तव्याने भारताचा म्हणजे नागरिकत्वाचा दाखला मिळाला तर भारतात वास्तव्य करण्याचा किंवा भारत सरकारच्या सेवेमध्ये किंवा भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सेवेमध्ये किंवा भारतात स्थापन झालेली संस्था, कंपनी किंवा संघटनेच्या सेवेमध्ये भारतात येण्याचा किंवा पुढे चालू राहण्याचा त्या व्यक्तीचा मनोदय असावयास हवा. ठीक आहे. सो परंतु विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता किंवा मानव विकास यामध्ये अतुलनीय काम जर एखाद्या व्यक्तीने केले असेल तर त्या व्यक्तीसाठी भारत सरकार वरीलपैकी काही किंवा सर्व अटी शिथिल करून टाकेल, रद्द करून टाकेल, त्याला डायरेक्टली नागरिकत्व देऊन टाकेल. डिपेंड आहे त्या व्यक्तीचं कॅरेक्टर कसं आहे. ठीक आहे. वास्तव्याने नागरिकत्व मिळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी निष्ठा राखण्यासाठी निष्ठा राखण्याची शपथ घेणे अगत्याचे आहे. म्हणजे इम्पॉर्टंट आहे. त्याला जी निष्ठा आहे ती त्याला ठेवावं लागणार आहे. ठीक आहे. त्या प्रकारे पुढचा मुद्दा आपण घेऊया याच्यामध्ये. क्षेत्र विलिनीकरणाने प्राप्ती. बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी देखील भारताचा नागरिक बनू शकतो. आता कसं, फॉर एक्झाम्पल समजा इंडिया पाकिस्तान मध्ये युद्ध झालं, इंडियाने युद्ध जिंकलं आणि चायनाचा पाकिस्तानचा एखादा पार्ट समजा पूर्णपणे काबीज करून घेतला, म्हणजे भारताकडे आला, किंवा चायना सोबत इंडियाचं युद्ध झालं आणि चायनाचा तर तिबेट नावाचा पार्ट आहे तो इंडियाकडे येऊन लागला, तर ह्या लोकांना जे आहे डायरेक्टली नागरिकत्व दिले जाणार. यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची अट नसणार आहे, कारण इंडियाने तो प्रदेश जिंकलेला आहे. ठीक आहे. किंवा एखाद्या देशाने तो प्रदेश जर भारताला बहाल केला असेल स्वइच्छेने, समजा पाकिस्तानने पीओके स्वइच्छेने बहाल करून दिले इंडियाला, तर पीओके मध्ये सर्व नागरिक भारताचे. ठीक आहे. सो जर एखाद्या परकीय क्षेत्र भारतात विलीन झाले तर त्या क्षेत्रातील कोणत्या व्यक्ती भारताचे नागरिक होतील हे भारत सरकार ठरविते. बरोबर. सो अशा व्यक्ती सूचित दिवसापासून भारताचे नागरिक बनतात. जसे एक्झाम्पल, जेव्हा पॉंडिचेरी भारताचा भाग बनला त्यावेळी भारत सरकारने नागरिकत्व कायदा 1955 नुसार नागरिकत्व पॉंडिचेरी आदेश 1962 जारी केला होता. Pondicherry, when India got independence in 1947, and after 1947, Indian states were reorganized by Sardar Vallabhbhai Patel. त्यावेळेस Pondicherry did not want to join India. Pondicherry was separate territory. अजून एक होता तो म्हणजेच ठीक आहे, अजून असे बरेचसे राज्य ज्यांना इंडिया जॉईन करायचा नव्हता. जेव्हा ते म्हणजे जॉईन होते इंडियालाच, पण त्यांना सेपरेट पाहिजे होते, त्यांना स्वतंत्र हवं होतं, त्यांना इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अंडर त्यांना राहायचं नव्हतं. ठीक आहे. मग जसं आपण पॉंडिचेरीचं बघितलं. सो आसाम करारातील व्यक्तींच्या नागरिकत्वाविषयी
विशेष तरतुदी नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 1958 मध्ये परदेशी व्यक्तींसंदर्भातील आसाम करारातील नागरिकत्व संबंधीच्या पुढील विशेष तरतुदींचा समावेश करण्यात आला आणि बांगलादेशमधून 1 जानेवारी 1966 पूर्वी आसाममध्ये आलेल्या भारतीय मूळ असलेल्या आणि आसाममध्ये आल्यापासून सामान्यतः आसाममध्ये निवासी असलेल्या सर्व व्यक्तींना 1 जानेवारी 1966 पासून भारताचे नागरिक मानण्यात येईल असा एक अध्यादेश जाहीर केला होता. तर हा सगळा आपण आढावा इथे बघितला की नागरिकत्व जे आहे ते कशा प्रकारे मिळणार. याच्या काही आपण बघितलं की जन्माने वंश परंपरेने नोंदणीद्वारे ठीक आहे, हे एक आपण बघितलं. आणि जो आपण पुढचा बघितला तो म्हणजेच क्षेत्र विलिनीकरणाने. यानुसार आपण हे नागरिकत्वाचे काही पॉईंट बघितले. आता पुढे अजून काही मुद्दे असे आहेत की ब नंबरचा मुद्दा असा आहे याच्यामध्ये, बांगलादेशमधून 1 जानेवारी 1966 या दिवशी किंवा याच्यानंतर परंतु 25 मार्च 1971 पूर्वी आसाममध्ये आलेली आणि आसाममध्ये आल्यापासून सामान्यपणे आसाममध्ये निवासी असलेली आणि परदेशी म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती आपली नोंदणी करून घेणार. ती अशा प्रकारे, पहिलं, अशी नोंदणीकृत व्यक्ती परदेशी म्हणून ओळखल्यापासून 10 वर्षांच्या कालावधीनंतर सर्व उद्देशांसाठी भारताचे नागरिक मानण्यात येणार. दरम्यानच्या 10 वर्षांच्या काळात त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार सोडून भारतीय नागरिकाचे सर्व अधिकार, नागरिकत्वाचा ऱ्हास नागरिकत्व कायदा 1955 यानुसार मिळालेले किंवा त्यापूर्वी भारतीय राज्यघटनेनुसार मिळालेले नागरिकत्व गमावण्याच्या कर्तव्य असतील. पुढील 3 पद्धती या कायद्यामध्ये सांगितलेल्या आहेत. सो नागरिकत्वाचा त्याग करणे, नागरिकत्व संपुष्टात येणे आणि नागरिकत्व हिरावून घेणे. तर ह्या काय आहेत, नागरिकत्व काढून घेण्याच्या पद्धती आहेत. नागरिकत्वाचा त्याग, एक म्हणजे त्याग करणे म्हणजे काय, स्वइच्छेने नागरिकत्व सोडणे. एखादी व्यक्ती असेल, त्याला असं वाटलं की नाही मला इंडियामध्ये नाही राहायचं, मला इंडियाचा नागरिकत्वाचा त्याग करायचा आहे, मला इंडिया सोडून जायचं आहे, तर ती व्यक्ती स्वइच्छेने त्याग करू शकते. नागरिकत्व संपुष्टात येणे, नागरिकत्व हिरावून घेणे. ठीक आहे, या प्रकारे हिरावून घेणे म्हणजे काय, काही गुन्हा केला असेल, जसं की आतंकवादी कारवायांमध्ये सामील असेल किंवा बाकीच्या अजून काही गुन्ह्यांमध्ये सामील असेल, तर यावेळेस देखील ते हिरावून घेतलं जाऊ शकते. मग याला आपण काय म्हणतो, नागरिकत्व संपुष्टात येणं, नागरिकत्व हिरावून घेणे. या 3 ज्या पद्धती आहेत, नागरिकत्वाचा त्याग करणं स्वइच्छेने, याला आपण म्हणतो नागरिकत्वाची कॅन्सलेशन. म्हणजे नागरिकत्व कसं लॉस करता येईल, म्हणजे कसं लूज होईल, ते या 3 पद्धती आहेत. ठीक आहे, तो तुम्हाला जर विचारलं गेलं नागरिकत्व अक्वायर करायच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत आणि नागरिकत्व लॉस करायच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत, तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर या प्रकारे आपण इथं सगळं आपण डिस्कशन केलं. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर नक्की विचारा. सो स्टुडंटशिप ऑलमोस्ट वी हॅव डन विथ दिस. क्वेश्चन असेल तर विचारा आणि आपण मग सेशन थांबूया. Any questions?